नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। चांदोलीमध्ये जनीच्या आंब्याचे झाड शेकडो वर्षापूर्वीचे, नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन आणि जतन करणे आज काळाची गरज। संपादक दत्ता पाटील। सांगली जिल्ह्यातील चांदोलीमध्ये जनीच्या आंब्याचे झाड हे शेकडो वर्षापूर्वीचा आंबा असून ते मागील 15 दिवसाच्या नैसर्गिक आपत्ती वादळी वाऱ्यामुळे निम्मा आंबा मोडून पडला आहे। त्यामुळे या आंब्याची महती फार मोठी आहे असे जुने जाणकार माहिती सांगत आहेत। निम्मा आंबा शिल्लक राहिला आहे। या आंब्याच्या शिल्लक राहिलेल्या आता झाडाला कशा पद्धतीने इथून पुढे संवर्धित करता येईल का, त्याच्यावरती काय शास्त्रीय दृष्टिकोनातून काही उपाययोजना करता येतील हे पाहणं आज काळाची गरज आहे अशी मागणी होत आहे। यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे, सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी। संपत्तीचं संवर्धन आणि जतन होणं ही काळाची गरज आहे। आज आपण इथं बघतोय हा जनीचा आंबा आहे। शेकडो वर्षापासूनची ही एक वनसंपदा आहे। ती गेल्या 15 आठवड्यापूर्वी जो काय वादळ आणि वारं सोसाट्याचं आलं होतं, त्याच्यामध्ये हे आंब्याचं जे झाड आहे ते अक्षरशः मोडून तुटून पडलेलं आहे। आणि याचा हा जो विस्तार जर आपण बघितला, ह्या झाडाची उंची असेल त्याची शेकडो वर्षापासूनचे जे काय वाढ झाली होती, असं सांगितलं जातं की हा 300 वर्षापूर्वीचा आंबा आहे। मग 300 वर्षापूर्वीचा आंबा इतकं मोठं झाड ह्या संपूर्ण तालुक्यामध्ये आपण इथंच बघायला मिळत होतं। आणि आता हे नैसर्गिक आपत्तीमुळे तुटून पडले, मोडून पडले। आणि सर्व पत्रकारांच्या वतीनं मी प्रशासनाला आवाहन करतो की अशा मोठ्या वनसंपदेचं त्यांनी जतन केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे। आता जे काय शिल्लक राहिलेलं जे काय झाड आहे त्या झाडाला कशा पद्धतीने इथून पुढं संवर्धित करता येईल का, त्याच्यावरती काय शास्त्रीय दृष्टिकोनातून काही उपाययोजना करता येतील का, हे देखील पाहणं गरजेचं आहे। धन्यवाद।